अपडेट न्यूज। अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने दौरा केला। या दौऱ्यानंतर काँग्रेसने राज्य शासनावर निष्क्रियतेचा ठपका ठेवत तुटपुंजी मदत न करता सरसकट 50,000 रुपये हेक्टरी मदत कोणतीही अट न घालता तात्काळ देण्याची ठाम मागणी केली आहे। विशेष म्हणजे मागील 15 दिवसात मुख्यमंत्री महोदयांनी दोनदा जिल्ह्याचा दौरा केला, मात्र शेतकऱ्यांच्या पदरात मदत शून्यच पडली। यावरून काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला। काँग्रेसच्या शिष्टमंडळाचा पाहणी दौरा संपन्न। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त भागातील पाहणी दौरा आज संपन्न झाला। या समितीत माणिकरावजी ठाकरे, शिवाजीराव मोगे, बाळासाहेब मांगुळकर, तातूजी देशमुख, अशोकराव बोबडे, शिवाजी सवनेकर आणि वनमाला राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती। या दौऱ्यात समितीने महागाव तालुक्यातील दहिसावळी, राहूर, टेंभी, शिरफुली, फुलसावंगी या गावांना तसेच आर्णी तालुक्यातील कवठा बाजार आणि धानोरा या गावांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला। पाहणी दौऱ्यादरम्यान दहिसावळी येथे समितीने बावणे आणि घोरपडे या शेतकऱ्यांनी आत्महत्या पीडित कुटुंबियांना भेट दिली। त्यांच्या डोळ्यातून अश्रू आणि वेदना व्यथा पाहून काँग्रेसच्या वतीने त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क आणि मदतीचं आश्वासन देण्यात आलं। महागावातील आरोग्य व्यवस्थेचे 3 तेरा। राहूर महागाव येथील वैद्यकीय व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडल्याचे हृदयद्रावक चित्र समितीसमोर आलं। नागरिकांना डायरियाची लागण झाली असून अक्षरशः शाळेतील ओट्यावर रुग्णांना सलाईन लावलं जात असल्याचं समितीनं पाहिलं। शासनाच्या या निष्क्रियतेवर माणिकराव ठाकरे यांनी तीव्र रोष व्यक्त केला। तात्काळ 50,000 रुपये हेक्टरी मदतीची मागणी शासनाने तुटपुंजी मदत न करता सरसकट 50,000 रुपये हेक्टरी मदत कोणतीही अट न घालता तात्काळ द्यावी अशी ठाम मागणी माणिकराव ठाकरे यांनी केली। अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेते खरडून गेली असून शेतातील काळी माती वाहून जाऊन मुरुम आणि गोटे उघड झालेत। शेतकरी त्यामुळे अत्यंत चिंतेत आहेत। त्यामुळे शेती दुरुस्तीसाठी ही स्वतंत्र मदत जाहीर करावी अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली। या पाहणी दौऱ्यात बबलू देशमुख, अनिल गायकवाड, संभाजी नरवडे, संजय भोयर, डॉक्टर अरुण पाटील, स्वप्नील नाईक, जयवंत जाधव, पुंडलिक भुरके, शैलेश कोपरकर, वामनराव देशमुख, महेंद्र कावळे, विलास मस्के, जानीबाई नवाब, कायम नवाब, अमोल शिंदे, बंटी पठाण, इम्रान पठाण, प्रदीप वानखेडे, शरदचंद्र तिवारी, कृष्णा चौधरी, विश्वनाथ गुड्डू लवाद, संभाज चौधरी, रमेश इंदुरिया, किसन चौधरी, दत्ता ठाकरे, शैलेश जानकर, मनीष वानखेडे, विलास गावंडे, सीताराम ठाकरे, विनोद ठाकरे, उस्मान भाई यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि शेतमजूर उपस्थित होते। मुख्यमंत्री जे बोलतायत ते आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की जी गोष्टीची आज गरज आहे, शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे, त्यावेळेला कुठेतरी मागच्या याच्यामध्ये आपण जा हे पहा त्यांनी काय केलं, यांनी काय केलं, अशा प्रकारचं चाळी ढकल करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे। शेतकऱ्यांना मदत करण्याची त्यांची भूमिका नाही आहे। त्याकरता दुष्काळ जाहीर करा ही आमची मागणी आहे, परंतु त्याचबरोबर सांगणं आहे की आपण जी मदत करतायत ते अत्यंत तुटपुंजी मदत आहे। आपण किमान त्या ठिकाणी 50,000 रुपये हेक्टरी दिले पाहिजेत आणि एकूणच जे जमीन खरडून गेली आहे, नदीकाठच्या जमिनी आहे, दुरुस्त होणं शक्य नाही तात्काळ, अशा जमिनींना 1 लाख ते 5 लाख रुपयांची मदत केली पाहिजे। आज दगड पडले आहेत शेतामध्ये, येऊन रेती शेतामध्ये पडले आहेत, मुरुम पडलेला आहेत, संपूर्ण गाळ साचलेला आहेत नदीच्या काठावरच्या शेतामध्ये। यांनी काय कोणाकोणाकडे पाहावं? आज बियाण्याची गरज आहे लोकांना। त्या ठिकाणी हरभरा पेरायचं म्हटलं किंवा त्या ठिकाणी कुठे बियाणं नाही लोकांकडे, या सगळ्या गोष्टीकडे पाहणार कोण आहे? यांनी एका शब्दात बोललं म्हणजे झालं का नाही, मागं काही केलं नव्हतं, यांनी काही केलं नाही म्हणून आम्ही काही करत नाही। यावेळेस झालेली अतिवृष्टी मागच्या 15, 20, 50 वर्षात सुद्धा झाली नसेल अशा प्रकारची अतिवृष्टी झाली। प्रचंड हानी या राज्यामधल्या शेतकऱ्यांचं सर्व पिकांचं झालेलं आहे। शासनाने पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, अशा प्रकारचं वेळ काढूपणा त्यांनी करू नये, तात्काळ मदत केली पाहिजे। 10 लाख 1000 कोटीचं कर्ज करून ठेवलं, शेतकऱ्यांकरता करायला काय झालं? यांचं कशाकरता कुठे गेला हा पैसा सगळा? यांचा पैसा फक्त त्या ठिकाणी स्वतःच्या खाण्यामध्ये, वाटपामध्ये आणि तशा करता ज्यांनी संपूर्ण पैसा खर्ची घातला आणि आज शेतकऱ्यांना मदत करायची वेळ ज्यावेळेला येते त्यावेळेला हात आखडून घेतात आणि उदाहरणं त्यांनी काय केलं, दुष्काळ कधी जाहीर केला नाही, पण आज दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याच्यातून शासनाला पळ काढता येणार नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.